करू नका. एकेकानं ज्याचं झालं त्याने उतरायचं आहे स्टेजवर. घ्या घ्या डॉक्टर साहेब. आणि स्वयंसेवकाला विनंती, एकदाच गर्दी करू देऊ नका. भक्तजन सगळे वर येऊ शकता. बाबासाठी ज्यांनी भेट आणलेले आहेत त्यांनी देऊ शकता. फक्त एवढंच आहे, एकदाच गर्दी करू नका आणि शिस्त अशा पद्धतीने यायचं आहे. सगळेजण ज्यांनी बाबासाठी भेट वस्तू आणल्या आहेत त्यांनी देऊ शकता. आणि ज्याचं झालं कृपया त्याने स्टेजच्या खाली उतरायचं आहे. स्वयंसेवक ठेवावं लागतं समोर, तो होत दोघं तिघं उभे राहा समोर. कोणी कोण गर्दी यायली किंवा कोणी कोण उतरायचं आहे, कोणी कोण चढायचं आहे. कृपया गोंधळ घालू नये. ज्यांचं झालेलं आहे त्याने स्टेजच्या खाली उतरायचं आहे. आणि हा एका साईडला उतरायचं ठेवा, पण ते नाही वाटते शिडी. सगळ्यांना वर यायचं आहे. ज्यांनी भेटवस्तू आणल्या आहेत बाबांसाठी, ते गिफ्ट देण्यासाठी सर्वांना यायचं आहे. मात्र गोंधळ न घालता. भक्त कोणीही जायचं नाही माघारी बाबाला भेटल्याशिवाय. कारण एवढा मोठा जे कॅमेरा लावलेला आहे हे आपल्या सर्वांसाठी लावलेला आहे. आणि बाबा शेवटी बघणार आहेत आपले कोणकोणते, म्हणजे आपले भक्त कोण कोण आलेले आहेत किंवा नाहीत ते कॅमेऱ्यात बघणार आहेत. त्यासाठी गोंधळ न घालता बाबाला भेटून जायचं आहे. स्वयंसेवकांना विनंती, शिस्तपणे एकामागे एक वरी वाट लावायचा आहे. आणि ज्यांचं झालं त्याने कृपया स्टेजच्या खाली जायचं आहे. एकदा जेव देऊ नका. डॉक्टर साहेब, कृपया गोंधळ करू नये. स्वयंसेवक त्या पायरीवर दोघं तिघे थांबा. लागायचं हॅलोजन चालू ठेवा. हॅलोजन चालू ठेवा. टेस्ट करला. ज्यांचं झालं कृपया त्याने स्टेजच्या खाली उतरायचं आहे. आपलं झालं दुसऱ्यांना चान्स द्यायचा आहे. सौरभ
घ्या फटफट घ्या सर्वांना स्टेजवर येण्याची संधी आहे, कृपया गोंधळ घालणे. सर्व भाविक भक्तांना गर्वानं व अभिमानानं सांगतो, गेल्या वेळेस 1.5 वर्षापूर्वी माझ्या मुलीचा पुनर्जन्म झाला. ते आज जे इथं तुमच्या सर्वांसमोर आहे, गजानन बापूच्या आशीर्वादाने आज उभी आहे. गेल्या वाढदिवसाला आम्हाला येण्याचा पहिला योग आला आणि बापूने सांगितलं, बापू काय गिफ्ट पाहिजे, तर बापून जाहीर माझ्या मुलीला बहीण मानलेला आहे. तू माझी लहान बहीण आहेस आणि तुला असं वयाचं नव्हतं, पण तुला काहीतरी माझ्याकडे येण्याचा योग आहे, म्हणून सैलानी बाबाने तुला इथे पाठवलं. जा, तुला काही होणार नाही आणि मला जे गिफ्ट पाहिजे तर तू पुढच्या वर्षी डॉक्टर होऊन ये. आणि त्याचप्रमाणे बापून आशीर्वाद दिल्याप्रमाणे यावर्षी माझी मुलगी कुमारी साक्षी केशव मुतेवाड ही मेडिकल कॉलेजला लागलेली आहे. म्हणून आपल्या स्वतःच्या भावाला राधाकृष्णाची मूर्ती भेट घेऊन आली आहे. बाबू, असंच एक वेळेस आता निवडणूक लागली, बाबूराव पाटलाला आशीर्वाद देण्यासारखा मी पण आशीर्वाद घेण्यासाठी आज आलेलो आहे. येणारी नगरपालिका आता 2 तारखेला निवडणूक आहे. भरभरून आशीर्वाद. मी काय आमदार होणार नाही, फक्त समाजसेवा करण्यासाठी एक वेळेस यश यावं निवडून, एवढं आशीर्वाद देऊन टाक. बापूला आशीर्वाद आहे की आपण येणारच, पण त्या कृष्णाची बासरी आणून द्या. मी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. अरे जो समाजासाठी धडपड करणारे आहेत, जो समाज कल्याणासाठी धडपड करणारे आहेत, अशा सर्व भक्तांना, अशा सर्व मनुष्यासाठी, माणसासाठी तुम्ही जे धडपड तुमच्या मनात आहे, तुमच्या हाताने चांगलं कार्य घडावं आणि तुम्हाला ते पद मिळावं असं बाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आशीर्वाद देतो. बासरी सापडली. स्वयंसेवक, सेवक पहिले संपूर्ण भक्तजनाचं झालं, पुन्हा सेवकांनी भेट द्यायचं आहे. शेवटी ज्यांचं झालं कृपया चला, जायचं झालं त्यांनी स्टेजच्या खाली उतरायचं आहे आणि स्वयंसेवक थोडा बोलत राहा. आणि ज्यांचे इथे बाबा स्टेजवर येणं झालं, भेट देणं झालं, त्यांनी दरबारात बसायचं आहे. हॅलो 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 आमचे
मार्गदर्शक व सहमित्र माननीय श्री आकाशभाऊ चव्हाण चव्हाण यांचं स्वागत आमच्या यात्रा कमिटीचे सचिव अरविंदजी कुंपलवाड हे करतील मी यांना विनंती करतो. धन्यवाद. चला भक्त मंडळी सर्व भक्त मंडळाला विनंती आहे ज्या ज्यांनी बाबाला हार वगैरे टाकला असेल तर अशी मंडळी झालेली आपण दरबारामध्ये बसणार कृपा करावी. कोणी भोजन राहिलं असेल तर त्या साईडला भोजन चालू आहे. संपूर्ण जण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. हॅलो चला झालेली पटापट चला सर्वांना विनंती आहे. पटापट चला 4-5 नामदेव नंतर कारण आपल्याला वेळ होईल. बघा तुम्ही आताच गडबड केली उशीर केली तर तिकडे गडबड होती. येताच गडबड केली पटापट आले तर होते नाही तर तिथं गडबड तिथं रात्र येतात दिवस येतात. बघा तुमच्यावर डिपेंड आहे. गडबड करू नका. आनंद बघ आकाश बघा इकडे नामदेव जास्त सोडू नका. गडबड माता माऊली गडबड करू नका. माय सर्व आरामशीर या. लागू दे वेट लागायचा पण धक्काबुक्की नका. आरामशीर या पटापट. खरोखरच अति उत्कृष्ट भोजन आपल्याला आचार्य बाबू यांनी दिलेलं आहे. आंदेगावकर एकही रुपया न घेता त्यांनी आपल्याला एवढ्या या जनतेला त्यांच्यातर्फे भोजन दिलेलं आहे. अतिकृष्ट आचार्य आहेत बाबूंचं मी या श्री गजानन बसले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. थांब दर्शक एक मिनिट थांब. गडबड करू नका. एक मिनिट चला इकडे बघा शिष्यमंडळ इकडे या ना. इकडे येऊन सोडू नका ना. इकडून सोडू नका ना. झाले का? चला गडबड करू नका. चला जे झालेले चला गडबड करू नका. चला माता माऊली चले माय झालं का?
नाही गडबड करू नका बघा बाबा निघून चालले तुमच्या गडबडी पाहिजे चला जा जा आमच्या शिष्यमंडळ महिला मंडळ आहेत त्यांनी बाबांना हार समर्पण केला चला चला हे पहा 4 महिला सोडा 4 पुरुष असं सोडा ना व्यवस्थित लाईनी सारखं सगळे गडबड सोडल्यासारखे सगळे सोडायले गडबड करू नका माता मुली बघा तिकडे झालं की चला झालं का चला चला या दुसरी या चला ज्या मंडळीचं झालेलं असेल कोणी भोजन नाही केलं असेल तर भोजन करून घ्या आणि ज्यांचं झालं ते दरबारामध्ये बसून जा चला चला झालं ते अरविंद झालं ते तू जाऊ पहिले काम चला झालं ते चला गडबड करू नका हॅलो हॅलो संतोष बालाजी वानखेडे बेलगावकर पिंटू अल्पेवाड इस्लापूर यायनं टेजवर यावं पवन वाळकीकर यायनं टेजवर यावं संतोष ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष माजी अध्यक्ष कुठे जरी असलं तर टेजवर यावं आकाश चव्हाण आकाश थोडं माईकडे यावं ज्यांचं इथं स्टेजवर भेट देणं झालं असेल त्यांनी दर्ग्यामध्ये बसायचं आहे मंदिरात बसायचं आहे आणि 11 वाजता दरबार चालू होणार आहे बाबा बैठकीला बसणार आहेत 11 वाजता आणि ज्यांनी उशिरा आलेले असतील जेवण ज्यांचं झालेलं नसेल कृपया त्यांनी जेवण करून घ्यावा हॅलो हॅलो स्टेजवर गोंधळ करू नका कंबर मोडून भक्त मंडळ होऊ द्या भक्त लोक त्रस्त आहे शिष्य मंडळ थोडं बाजूला थांबा आपल्याला नंतर घेता येतो शेवट शिष्य मंडळचा करून खाली उतरता येतो भक्त मंडळीला होऊ द्या भक्त मंडळीला होऊ द्या बिचारे लाईनला थांबू नाही तर नंतर मी माईक जवळ आहो बाबा आले चला तुम्ही थोडं साईड व्हा पलीकडे व्हा ऐका सर्व भक्त मंडळी लक्षात असू द्या हा जो
अभिषेचन सोहळा झालेला आहे. तर आपल्याला हे पाहण्यासाठी श्री गजानन महाराज खैरगावकर युट्यूब चॅनल आहे बघा. या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहण्यात येईल. श्री गजानन महाराज खैरगावकर या नावाचं युट्यूब चॅनल आहे. याच्यावर आपण आजचा हा कार्यक्रम पाहू शकता बघा. लाईव्ह पण होता, कधी पण पाहू शकता तुम्ही. नाव टाकायचं श्री गजानन महाराज खैरगावकर म्हणून. हॅलो दमानं प्रेमानं दमानं तुम्ही थोडं येऊ द्या, फोटो काढू द्या, येऊ द्या, सगळ्याला येऊ द्या. 1 घंटा लेट होऊ दे, परंतु येऊ दे. कोणाची आशा हे करू नका. हे आजचा जो अभिष्ट चिंतन सोहळा झालेला आहे ते तुम्ही उद्यालाच युट्यूबला पाहू शकता. पूर्ण तुम्ही बसलेले पब्लिक आलेले सर्व तुम्ही जलम साथ राहून जाता सोबत. एका नुसतं फोटोज नाही, युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनल जन्मान जन्मोत तरी राहणारा. झाले ते उतरत राहावं, झाले ते थांबू नकावं. ज्यांचं झालं त्यानं खाली निघावं. हे माईक सांभाळावं. कुठे गेलं माईक? रिकामी पब्लिक खाली उतरून जावं. लेकरं हो, साईडला बसून टाइमपास करू नका, खाली उतरून जा. पोरं खाली उतरा बरं. रिकामी पोरं बरी बसू नका. थोडं मागं व्हा, फोटो मध्ये यावं. चला चला, ज्यांचं झालं त्यानं निघा, उतरा बापू. चला ते युट्यूब चॅनल आहे फटफट. ते काय फोटो काढायचं नाहीये. अरविंद तिकडं रिकामी पोरं बसून त्यांना खाली उतरून टाक. उतरव खाली. बिना जेवणाची कोणी राहू नकावं. जेवण करावं सर्वांना प्रसाद घेतल्या बिगर कोणी जाऊ नकावं. चला झालं ते.